श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. आई जगदंबेचा उदो उदो. दुर्गा ही शक्तीचे प्रतीक आहे, जी सर्व प्रकारच्या वाईट शक्ती आणि वाईट विचारांपासून आपल्या सगळ्यांचेच रक्षण करते. माता दुर्गा शक्तीच्या सानिध्यात नकारात्मक विचार आणि नकारात्मक शक्ती यांचे कुठलेही अस्तित्व राहत नाही. त्या सगळ्यांचे अस्तित्व नाहीसे होते. देवीला सिंह किंवा वाघावर स्वार दाखवलेले आहे. हे धैर्य आणि शौर्याचे लक्षण आहे, जे दुर्गा शक्तीचे मूलभूत घटक आहेत. नवदुर्गा म्हणजेच दुर्गा शक्तीची 9 रूपे. जेव्हा तुम्हाला जीवनामध्ये अडथळे येतात किंवा बौद्धिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, व्यक्तीला अधिकाधिक अडचणींना सामोरे जावं लागते, तेव्हा देवीच्या 9 रूपांची वैशिष्ट्ये लक्षात घेतल्याने मदत होते. ज्यांना त्यांच्या क्षमतेवर शंका आहे किंवा नेहमी काळजी वाटते, अशा व्यक्तींसाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटेती कुष्मांडेती चतुर्थक, पंचम स्कंदमातेती, षष्ठ कात्यायनीच, सप्तम कालरात्रीच, गौरीरीत चाष्टतम, नवम सिद्धदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तिता. नवरात्री दरम्यान नवदुर्गेच्या 9 अवतारांची पूजा केली जाते. त्यांना नवदुर्गा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी एक दिवस माता दुर्गेच्या विशेष रूपाला समर्पित आहे. प्रत्येक दिवस देवी जगदंबा म्हणजेच माता दुर्गेच्या एका नवदुर्गेतील एका स्वरूपाला समर्पित आहे. तर मग जाणून घेऊया देवीचे 9 अवतार कोणते कोणते आहेत आणि नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या अवताराची पूजा केली जाते. नवरात्रच्या 9 दिवसात निरनिराळ्या 9 रूपांमध्ये ती वावरत असते आणि 10व्या दिवशी ती शुंभ निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते. अशा या देवीचे हे 9 रूप आहेत. पाहूया त्यांचे महत्त्व आणि त्यांची महती. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आमच्या पूजा आस्था या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आमच्या येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओंची आपल्याला लगेच कल्पना मिळेल. नवदुर्गेतील पहिले रूप म्हणजेच शैलपुत्री. पहिले रूप आहे शैलपुत्री. शैल म्हणजेच पाषाण आणि पुत्री म्हणजेच कन्या. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने पाषाणाप्रमाणेच अढळ प्रतिबद्धता येते. भटकणारे मन ह्या देवीच्या स्मरणाने खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते. ब्रह्मचारिणी. ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मचर्याला एक अतिशय विशिष्ट अर्थ देखील आहे. आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे. आपण म्हणजेच निव्वळ शरीर नाही, तर आपण ज्योती स्वरूप आहोत. या सजगतेसह जीवन जगत असल्यास तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता. जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल, तितकेच तुम्ही अनंत चेतनेला आपल्या स्वतःमध्ये अनुभवाल, तितकेच तुम्ही तणावमुक्त व्हाल आणि त्याच प्रकारामध्ये तुमच्या शरीराचे जडत्व कमी होईल. जाणवेल हे ब्रह्मचर्य काय आहे आणि आपण ब्रह्मचर्य पाळावे यासाठी आपल्याला आपले मन स्वतः प्रोत्साहन देईल. आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपण देवीची आराधना करत असताना, देवीची उपासना करत असताना आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते, जो आपला मूळ स्वभाव आहे. आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो. देवीच्या या रूपाची उपासना केल्याच्या नंतर व्यक्तीमधली भीती कमी होते व तो संकटांना आणि आपल्या शत्रूंना तोंड देण्यासाठी समर्थ होतो. तिसरा अवतार आहे चंद्रघंटा. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान केलेले आहे. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे. घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो. चंद्राच्या कलांप्रमाणेच मन देखील सतत अंकुचित आणि प्रसरित होत असते. देवीच्या या रूपाच्या नामोच्चारा मात्राने आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते व इतरत्र भटकत असलेले मन ठाऱ्यावर येऊन देवीच्या चरणी ते स्थिरावते. जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे. कुष्मांड म्हणजेच कोहळा.
ज्याला आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावर किंवा आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बांधतो. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहेत. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावलेले आहे. ही देवीच आपल्या निर्मितीची, आपल्याला निर्माण करण्याची आणि निर्मितीची ऊर्जा देत असते. त्यामुळे कुष्मांडाप्रमाणे आपण नवनवीन निर्मिती करावी व आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना समर्पित करत जावे. ही शिकवण आपल्याला देवी आपल्या या स्वरूपातून देत असते. 5वे स्वरूप जे नवदुर्गेमधील आहे ते स्कंदमाता. स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे. बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ झालेले असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे, तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. स्कंद म्हणजेच तज्ज्ञ, निष्णात. सामान्यपणे तज्ज्ञ प्रवीण असतात, ते उद्धट असतात, पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे. त्यामुळे देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा ही गुण वाढीस लागतात. तसेच व्यक्तिगत आयुष्यामध्ये देवी मातेची कृपा प्राप्त होते व व्यक्तीला मातेचे प्रेम व त्याचसोबत निष्णातता, तज्ञता येऊ लागते. नवदुर्गेच्या पावन स्वरूपातील 6वे स्वरूप म्हणजेच कात्यायनी. देवीच्या मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे, ज्याच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा करण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगला वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजेच संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. ही देवी नातेसंबंधांमध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे. आत्म्याशी एकरूप होण्याचा हा सच्चा नातेसंबंध. देवीच्या या रूपाने व्यक्तीला जीवनामध्ये जगत असताना आपलेपणा आणि ऋणानुबंध शिकवले आहेत. देवीच्या नवदुर्गा या रूपातील 7वे रूप म्हणजेच कालरात्री. काल म्हणजेच वेळ, समय. काळामध्ये या विश्वातील सारे काही सामावलेले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे. रात्री म्हणजेच गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक, आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? कालरात्री म्हणजेच पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती. माता दुर्गा ह्याच विसाव्याचे प्रतीक आहे. ज्यावेळी व्यक्ती आपल्या संकटांना आणि येणाऱ्या अडचणींना तोंड देऊन थकतो, त्यावेळेस तो मातेच्या कुशीमध्ये सामावतो, मातेच्या कुशीमध्ये विसावा घेतो व दुर्गेकडून, कालरात्रीकडून नवी चेतना घेऊन पुन्हा लढण्यासाठी सामर्थ्य होतो. महागौरी. गौरी म्हणजेच गौरा. सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक असतो. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजेच विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाप. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते आणि व्यक्ती ज्ञानी व तत्त्वज्ञ होतो. त्यानंतरचे 9वे आणि सर्वात महत्त्वाचे स्वरूप म्हणजे सिद्धदात्री. जी सर्व सिद्धी देते ती सिद्धदात्री. जे हवे आहे, जे गरजेचे आहे, त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागवण्यापूर्वी आणि अपेक्षा गरजेपेक्षा जादा मिळवणे म्हणजेच सिद्धी. साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील. परंतु तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होते. तेव्हा समतोल न ढळण्याची खात्री असेल. गुरुपरंपरेला तेथे खूप महत्त्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी. सिद्धदात्री सर्व इच्छापूर्ती करून देणारी, सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते. गुरुकृपेने प्रावीण्य आणि मुक्ती या सिद्धदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. त्यामुळे माता दुर्गेच्या या 9 रूपांना आपण नेहमी लक्षात ठेवून या माता दुर्गेच्या स्वरूपांचे स्मरण करून आणि नवरात्रीमध्ये यांचे ध्यान करून पुढे चालावे.